हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद सदस्यांसाठी 41 तर 22 पंचायत समिती सदस्यांसाठी 74 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। 7 फेब्रुवारीला 355 केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे। यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस असे एकूण 2000 कर्मचारी नियुक्त केले आहेत। आज या अधिकारी कर्मचाऱ्यांना इचलकरंजीतील राजीव गांधी भवनमधून मतदान यंत्र साहित्यासह वाहनांमधून मतदान केंद्रावर पाठवण्यात आलं। दरम्यान कागल तालुक्यात जवाहर नवोदय विद्यालयात कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं। तालुक्यात जिल्हा परिषद 6 गटात 16 तर पंचायत समितीच्या 12 गणात 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। 231 मतदान केंद्रावर 2,694 मतदार मतदान करणार आहेत। हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी 41 तर पंचायत समितीच्या 22 जागांसाठी 74 उमेदवार नशीब आजमावत आहेत। गुरुवारी सायंकाळी प्रचाराचा धुराळा शांत झाला असून आता प्रत्यक्ष मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे। तालुक्यातील 355 मतदान केंद्रावर शनिवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे। त्यासाठी प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, शिपाई आणि पोलीस अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी सुशील बेल्हेकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश खिलारी, 32 क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह एकूण 2000 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। या सर्वांनी आज सकाळी राजीव गांधी भवनमध्ये मतदान साहित्य ताब्यात घेतलं। कागल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 231 मतदान केंद्रावर 1155 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 120 कर्मचारी राखीव ठेवण्यात आलेत। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं। तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत। जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 13 ते पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। तालुक्यात 1,01,255 पुरुष, 99,437 महिला आणि इतर 2 असे एकूण 2,694 मतदार आहेत। 231 मतदार केंद्रावर सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह सकाळी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आलं। यावेळी कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।